सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारी संस्थेची ओळख. आणि पार्ट बी, भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब. लेक्चर नंबर 5, पार्ट बी, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब. नेक्स्ट, पार्ट बी, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारी व्यवसायाचे संस्थेचे वार्षिक अंतिम हिशोब. या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत यातील कंटेंट्स किंवा आशय खालीलप्रमाणे पाहणार आहोत. 1. इंट्रोडक्शन अँड नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट प्रस्तावना आणि का तयार करावे लागतात व्यवसायामध्ये त्याची आवश्यकता. 2. प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट. व्यापारी पत्रक तयार करणे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नफा किंवा तोटा पत्रक. अँड बॅलन्स शीट विथ द फॉलोइंग ॲडजस्टमेंट. आणि ताळेबंद, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद इत्यादी अकाउंट्स यामध्ये आपणास तयार करायचे आहेत. आणि त्यासाठी आपणास खालील ॲडजस्टमेंटचा विचार यामध्ये करून घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये ए. क्लोजिंग स्टॉक, वर्षाच्या अखेरचा शिल्लक माल. बी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, द्यावयाचे राहिलेले खर्च. सी. प्रीपेड एक्सपेन्सेस, आगाऊ केलेले खर्च. डी. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, आगाऊ मिळालेले उत्पन्न. ई. इन्कम रिसिवेबल, आउटस्टँडिंग इन्कम्स, येणे उत्पन्न. एफ. बॅड डेब्ट्स, बुडीत कर्ज, बुडीत निधी. 9. जी. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स अँड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स. म्हणजे RDD आणि ग्राहकाला दिलेली सूट आणि सावकाराकडून मिळालेली सूट. आय. डेप्रिशिएशन म्हणजे घसारा. जे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ड्रॉइंग्ज अँड लोन, भांडवलावरील व्याज, उचलेवरील व्याज आणि कर्जावरील व्याज. के. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट्स अँड लोन्स गिवन.
म्हणजे गुंतवणुकीवर मिळालेलं व्याज आणि दिलेल्या कर्जावरील व्याज. ए. क्लोजिंग स्टॉक, बी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सी. प्रीपेड एक्सपेन्सेस, डी. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ई. इन्कम रिसिवेबल, एफ. बॅड डेब्ट्स, जी. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स अँड रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स, आय. डेप्रिसिएशन, जे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ड्रॉइंग्स अँड लोन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन्स गिवन. नेक्स्ट के. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन्स गिवन, गुंतवणुकीवर आणि दिलेल्या कर्जावर मिळालेलं व्याज. एल. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, ॲक्सिडेंट, इन्शुर्ड अँड अनइन्शुर्ड, आगीमध्ये माल जळाला किंवा अपघातामध्ये मालाचं नुकसान झालं, मग त्यामध्ये मालाचा विमा असेल इन्शुर्ड किंवा मालाचा विमा घेतलेला नसेल अनइन्शुर्ड. एम. गुड्स स्टोलन, माल चोरीला गेलेला आहे. एन. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, म्हणजे कस्टमरना मोफत मालाचं नमुना म्हणून वाटप केलेलं आहे. ओ. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स, म्हणजे भागीदारांनी माल ड्रॉइंग्स केलेला असेल किंवा घेतला असेल. पी. अनरेकॉर्डेड पर्चेसेस अँड सेल्स, म्हणजे अनोंदित खरेदी आणि अनोंदित विक्री. क्यू. कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड व्हाईस वर्सा. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च. भांडवली खर्च किरकोळ खर्चामध्ये समाविष्ट आहेत किंवा किरकोळ खर्चामध्ये भांडवली खर्च, मोठे खर्च समाविष्ट आहेत. आर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, येणे हुंडीचे अनादरण. यस. बिल्स पेबल डिसऑनर्ड, देय हुंडीचे अनादरण. टी. डिफर्ड एक्सपेन्सेस, विभागले गेलेले खर्च. यू. कॅपिटल रिसिप्ट इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू रिसिप्ट अँड व्हाईस वर्सा, मोठे उत्पन्न आणि किरकोळ उत्पन्न. मोठे उत्पन्न, मोठी प्राप्ती किरकोळ उत्पन्नामध्ये समाविष्ट आहे आणि किरकोळ प्राप्ती किंवा किरकोळ उत्पन्न मोठ्या उत्पन्नामध्ये, भांडवली उत्पन्नामध्ये समाविष्ट आहे. ती ॲडजस्टमेंट आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर कमिशन टू वर्किंग पार्टनर्स ऑन द बेसिस ऑफ. कमिशन टू वर्किंग पार्टनर्स ऑन द बेसिस ऑफ ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, सेल्स एक्सेट्रा. सक्रिय भागीदाराला ढोबळ नफ्यावर, निव्वळ नफ्यावर आणि विक्रीवर जे कमिशन दिलेले असतं त्या ॲडजस्टमेंटचाही आपण अभ्यास या बी पार्टमध्ये करणार आहोत. नेक्स्ट
Introduction. Preparation of final accounts of the partnership firm. Introduction. As per the sole proprietary concern, we also prepare the final account of partnership firm. आपण इयत्ता 11वीमध्ये एकल व्यापाऱ्याचे वार्षिक हिशोब कसे तयार करायचे हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपणास यावर्षीही भागीदारी संस्थेचे फायनल अकाउंट्स कसे तयार केले जातात हे आपण पाहणार आहोत. द इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट. आणि यावरून आपणास वार्षिक हिशोब पत्रकेवरून किंवा वार्षिक जमा खर्चावरून भागीदारी संस्थेचे आपल्याला इन्कम स्टेटमेंट किती उत्पन्न झालेलं आहे आणि पोझिशन ऑफ द बिझनेस व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशी आहे ते आपणास वर्षाच्या शेवटी समजते. म्हणून फायनल अकाउंट तयार केले जातात. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. सर्व अकाउंटिंगमधील शेवटची जी प्रोसिजर असेल तर ती आहे फायनल अकाउंट. आपण 11वीमध्ये पाहिलं डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. 2 अकाउंट आपण 1 अकाउंट डेबिट अँड अदर अकाउंट इज क्रेडिट. त्यानंतर आपण रूल्स वापरायचा पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. त्यानंतर 1 अकाउंट इज डेबिटेड, अदर अकाउंट इज क्रेडिटेड. त्यानंतर जर्नल, त्यानंतर लेजर, त्यानंतर पोस्टिंग, त्यानंतर बॅलन्सिंग, त्यानंतर ट्रायल बॅलन्स आणि त्यानंतर फायनल अकाउंट. अशा क्रमाने आपण स्टेजेस यापूर्वी पाहिलेले आहेत. बट जनरली फॉलोइंग स्टेप्स आर फॉलोड इन द अकाउंटिंग. खालील पद्धती यामध्ये वापरल्या जातात, प्रोसिजर वापरली जाते. नेक्स्ट ही आहे आपली प्रोसिजर. व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग. प्रथम आपण काय करतो, प्रिपरेशन ऑफ जर्नल और सबसिडियरी बुक्स. इवन जर्नल एंट्रीज आणि सबसिडियरी बुक्स. परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, कॅश बुक, पेटी कॅश बुक, सिंपल पेटी कॅश बुक, अनालिटिकल पेटी कॅश बुक, कॉलमनर पेटी कॅश बुक. त्याचबरोबर आपण बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक असे आणि जर्नल प्रॉपर अँड जर्नल आपण बनवतो. त्याच्यानंतर येतं पुढे प्रिपरेशन ऑफ लेजर अकाउंट. खाते उघडणे किंवा खाते वही तयार करणे, खातावणी तयार करणे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग द ॲडजस्टमेंट. आणि या लेजर बॅलन्सच्या आधारे आपण बनवायचा ट्रायल बॅलन्स 30 पत्रक बनवायचं. आणि ट्रायल बॅलन्स बनवल्यानंतर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट. आणि त्यानंतर मग काय बनवायचं, फायनल अकाउंट्स. म्हणजे क्रम दिलेला आहे. पहिल्यांदा जर्नल, पहिल्यांदा दिलेला आहे जर्नल, त्याच्यानंतर लेजर, त्यानंतर लेजर पोस्टिंग, लेजर बॅलन्सिंग अँड आफ्टर दॅट प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स बनवून झाल्यानंतर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. आणि फायनल अकाउंटमध्ये खालील अकाउंट्सचा समावेश होतो. त्यामध्ये ए ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी पत्रक, बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा पत्रक, सी बॅलन्स शीट ताळेबंद पत्रक. यामध्ये एक रूल आपल्याला यूज करायचा आहे
तो रूल असा आपला आहे की ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 भारतीय कर कायदा 1961 फायनान्शियल इयर्स स्टार्ट ऑन 1 एप्रिल म्हणजे आर्थिक वर्ष अकाउंटिंग इयर हिशोबाचं वर्ष हे 1 एप्रिलला सुरू होते. 1 एप्रिलला सुरू होते प्रत्येक वर्षाच्या अलीकडे आणि 31 मार्चला पुढच्या वर्षामध्ये काय होते संपते. आणि म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 फायनान्शियल इयर स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. नेक्स्ट त्यानंतर नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनवण्याची का आवश्यकता आहे. तर का आवश्यकता आहे. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड फॉर द फॉलोइंग व्हेरियस पर्पजेस. फायनल अकाउंट तयार केल्यामुळे आपले खालील हेतू साध्य होतात किंवा खालील हेतूसाठी आपणास फायनल अकाउंट वार्षिक हिशोब, वार्षिक जमा खर्च किंवा अंतिम लेखे बनवणे आवश्यक आहे. कशासाठी. तर 1 टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस इन्कर्ड ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये झालेला ढोबळ नफा आणि ढोबळ तोटा समजण्यासाठी फायनल अकाउंट बनवावे लागते. 2 टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस. व्यवसायामध्ये झालेला निव्वळ नफा आणि निव्वळ तोटा शोधण्यासाठी फायनल अकाउंट बनवणे आवश्यक आहे. 3 टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. व्यवसायाची वर्षभरानंतर आर्थिक परिस्थिती, आर्थिक स्थिती काय आहे हे समजण्यासाठी फायनल अकाउंट बनवावे लागते. 4 टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. म्हणजे ग्राहकाकडून किती रक्कम येणं आहे आणि विक्रेत्याला सावकाराला किती रक्कम देणं आहे हे शोधण्यासाठी फायनल अकाउंट्स बनवावा लागतो. 5 टू प्रिपेअर व्हेरियस अकाउंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. भविष्यकालीन योजनांसाठी नियोजनासाठी वेगवेगळे अकाउंट्स तयार करणं आवश्यक आहे. 6 टू फाइंड द सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. म्हणजे व्यवसायास भांडवल कुठून उपलब्ध होणार आहे आणि कसे आपण फंड्स अवेलेबल करण्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन्स करायचं आहे त्याची जी कार्यपद्धती आहे ती फायनल अकाउंट बनवल्यानंतर आपणास समजते. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म. जेव्हा आपण भागीदारी संस्थेची पुनर्रचना करतो आपला हेतू पुनर्रचना करण्याचा असतो त्यावेळेस आपल्या फर्मचं समाजामध्ये काय गुडविल आहे त्याची मनी व्हॅल्यू काय आहे ते काढण्यासाठी फायनल अकाउंट बनवणं गरजेचं आहे. 8 टू कॅल्क्युलेट व्हेरियस टॅक्सेस ऑफ फर्म लाईक इन्कम टॅक्स एक्सेट्रा. आणि व्यवसायाला आर्थिक वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये किती इन्कम टॅक्स आयकर द्यावायचा आहे त्यासाठी आपल्याला नेमका प्रॉफिट समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपणास
फायनल अकाउंट हे बनवावं लागतं. नेक्स्ट, आता पॉईंट 2, प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. प्रत्यक्षात आता आपल्याला भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब तयार करताना काय काळजी घ्यायची आहे, तर ट्रायल बॅलन्स, आपल्याला उदाहरण म्हणून ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. आपण 11वीमध्ये ट्रायल बॅलन्स पाहिलेला आहे. ट्रायल बॅलन्स मीन्स इट इज द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट लेजर बॅलन्सेस ऑफ द बिझनेस ॲट अ पर्टिक्युलर डेट. 23 पत्रक. ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट म्हणजे काय करायचं, काही चुका झालेल्या असतात किंवा काही दुरुस्त्या असतात, ह्या कमी जास्त करायच्या असतात, कमी अधिक करायच्या असतात, त्याला आपण म्हणतो ॲडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंट बनवताना आपल्याला उदाहरण, एक्झाम्पल, प्रॉब्लेम म्हणून आपणास ट्रायल बॅलन्स दिलेला असेल, त्यामध्ये 15 ते 20 आयटम्स असतील आणि ॲडजस्टमेंट असतील 5 ते 6 अशा ॲडजस्टमेंट दिलेल्या असतील आणि त्याच्या आधारे आपण काय करायचं आहे, त्याच्या आधारे आपण फायनल अकाउंट बनवायचं आहे. आणि म्हणून प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, त्यामध्ये ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. द फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. द फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. आर्थिक वर्ष, हिशोबाचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक व्यवसायाला फायनल अकाउंट बनवावं लागतं आणि हे बनवावं लागतं आर्थिक वर्ष संपल्यानंतर. मग त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट शोज द ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस. व्यापारी पत्रक दर्शवते ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा. अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज द नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द फर्म. आणि नफा तोटा पत्रक जर तयार केलं तर त्यामधून आपल्यास निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा हे समजतं. आणि द बॅलन्स शीट शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस इन द फॉर्म ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲट द एंड ऑफ इयर. आणि बॅलन्स शीट आपल्याला समजतो, बॅलन्स शीट, तो बॅलन्स शीट आपल्याला समजतो की आपलं व्यवसायामध्ये आपल्या देणी किती, देणी आणि ॲसेट म्हणजे येणे, म्हणजे लायबिलिटीज डाव्या बाजूच्या आणि ॲसेट देणी आणि येणे. देणी म्हणजे कर्ज आणि येणे म्हणजे आपल्याला येणारा पैसा, ॲसेट्स. याचा जो फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटला ॲसेट अँड लायबिलिटीमध्ये डाव्या बाजूला लायबिलिटी आणि उजव्या बाजूला ॲसेट्स अशा नमुन्यामध्ये व्यवसायाची आर्थिक परिस्थिती ताळेबंदाच्या माध्यमातून आपणास समजते. आणि म्हणून तेथे काय बनावं लागतं, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. तर आपण या तासामध्ये काय केलेलं आहे, तर या तासामध्ये आपण पार्ट बी फर्स्ट टॉपिक, त्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, भागीदारी संस्थेचे अंतिम लेखे, भागीदारी संस्थेचे अंतिम हिशोब, त्याचे कंटेंट्स आपण अभ्यासलेले आहेत. ते आपण आता पुढील उदाहरणांमध्ये आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून फायनल अकाउंट तयार करताना किंवा शिकताना त्यापूर्वी हा तास इम्पॉर्टंट आहे आणि तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे की फायनल अकाउंट बनवणं का गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण त्याचे काय केलेलं आहे, फायनल अकाउंट आपण कसा बनवतो तर त्याच्या स्टेज आपण दाखवलेले आहेत की त्यामध्ये व्हेरियस
स्टेप्स इन अकाउंटिंग. त्यामध्ये फर्स्ट एक प्रिपरेशन ऑफ लेजर अँड सबसिडियरी बुक्स. त्याच्या आधारे बनवायचं प्रिपरेशन ऑफ लेजर रोजकिर्द. रोजकिर्दच्या आधारे बनवायचं रोजकिर्दच्या आधारे आपण बनवायचं लेजर म्हणजे खतावणी बनवायची. लेजर म्हणजे खतावणी बनवायची आणि खतावणीच्या आधारे बनवायचं प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग द ॲडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्सच्या आधारे बनवायचं फायनल अकाउंट. बघा किती क्रम सोपा आहे. पहिल्यांदा जनरल एंट्री सबसिडियरी बुक, नंतर 2 नंबरला लेजर, 3 नंबरला ट्रायल बॅलन्स आणि 4 नंबरला फायनल अकाउंट. आणि फायनल अकाउंटमध्ये आपण बनवायचं ट्रेडिंग अकाउंट व्यापारी पत्रक, बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा तोटा पत्रक आणि सी बॅलन्स शीट ताळेबंद पत्रक इत्यादी या तासामध्ये आपणास माहिती पाठवलेली आहे. त्यानंतर नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स आणि त्यानंतर प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट. फायनल अकाउंट भागीदारी संस्थेला का बनावं लागतं तर ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट is called as trial balance. The final account is prepared at the end of every financial year. Trading account shows the gross profit or gross loss and profit and loss account shows the net profit or net loss of the firm. The balance sheet shows the financial position of the business in the form of assets, एनी संपत्ती, लायबिलिटीज देणी कर्जे लायबिलिटीज ॲट द एंड ऑफ द इयर. तर आलेल्या तासाचा सर्वांनी सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स या प्रकरणाकडे आपली तयारी सर्वांची असली पाहिजे आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट आपणास हे प्रकरण जमण्यासाठी सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहणे गरजेचे आहे. नेक्स्ट